ते रेड सॉस पास्ता बनवते। तर आता आपण या कढईत 2 चमचे तेल घेतलं, याच्यात मी अद्रक लसणाची पेस्ट घातली। ती थोडीशी झाली की आपण त्यामध्ये एक कांदा घालूया। तो कांदा छान थोडासा हे झाला। आता हे बॉईल केलेल्या 2 टोमॅटोची प्युरी आहे, छान बॉईल केलं, वरचे साल काढून घेतलं। आता याला थोडं फ्राय होऊ दे। ही आपली प्युरी थोडीशी फ्राय झालेली आहे। आता आपण त्यामध्ये मिरी पावडर घालणार आहे। मिरी पावडर, थोडं ऑरेगॅनो, लाल मिरची पावडर, थोडं काळं आणि आपलं रेग्युलर मीठ वापरू। जर काळं मीठ नसेल तुमच्याकडे तर रेग्युलर मीठ घातलं तरी चालेल। आणि टोमॅटो थोडे आंबट असतात तर किंचितशी साखर घाला त्याच्यात। आणि आता हा आपण पास्ता आहे, हा थोडं मीठ टाकून छान बॉईल केलेला आहे। शॉट घेऊन हात रेडी आहे आपला।